अमरावतीमध्ये 18 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेला गालबोट लागलं। बक्षिसांच्या रकमेवरून आयोजक आणि गोविंदा पथकांमध्ये वाद निर्माण झाला, ज्यामुळे संतप्त गोविंदा मंडळांनी स्पर्धेवर बहिष्कार टाकला आणि मैदानाबाहेर पडले। अमरावतीच्या गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदानावर मनसेकडून विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे स्पर्धेला सुरुवात होण्यास उशीर झाला, मात्र उत्साही वातावरणात स्पर्धा पार पडली आणि सर्व फेऱ्या पूर्ण झाल्या। परंतु खरी अडचण आली ती बक्षिसांच्या घोषणेवेळी। प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही बक्षिसांच्या रकमेवरनं वाद निर्माण झाला। आयोजकांनी जाहीर केलेली रक्कम आणि गोविंदा मंडळाच्या अपेक्षा यात मोठी तफावत होती। एवढे बक्षीस घ्या तेवढे बक्षीस घ्या असे आरोप करत अनेक गोविंदा पथकांनी मैदानाबाहेर पडण्याचा निर्णय घेतला। यामुळे स्पर्धेला गालबोट लागलं आणि गोविंदा पथकांनी तीव्र निषेध व्यक्त केला। फ्रेंड्स ग्रुप वरून और इथं आलेल्या 4 ते 5 टीम सर्व आमच्या सोबत उभे आहे। आम्ही इथे सकाळपासून आलेलो आहे। यांनी आम्हाला दहीहंडी खेळासाठी बोलवलं, त्यानंतर त्यांनी आम्हाला जशी जशी दहीहंडी आणली तशी तशी प्राइस कमी केलं। आता शेवटी म्हणते की आमच्या पाशी फक्त 30,000 रुपये आहे, त्याच्यात आम्ही पहिला प्राइस 20,000 रुपये देऊ, दुसरा प्राइस 11,000 रुपये देऊ। आमचं म्हणणं असं आहे की प्रत्येक टीमले आम्ही जेव्हा प्राइस त्यांनी 1,00,000 रुपये ठेवला, दुसरा 71,000 रुपये ठेवला, तिसरा 51,000 रुपये ठेवला। जशी जशी हाईट कमी आली आहे त्या निमित्तानं प्राइस चांगला पाहिजे। इथं ना जेवणाची व्यवस्था ना दहीहंडी, आम्ही स्पोर्टमॅन, ते आम्हाला मजदूर किंवा हमाल समजून राहिले। आम्ही तुम्हाला 11,000 रुपये देतो, दहीहंडी फोडायची असेल तर फोडा, 21,000 रुपये देतो, दहीहंडी फोडायची असेल तर फोडा। आमचा येण्याचा खर्च लागतात। आतापर्यंत एवढा कमी प्राइस कोणत्याही दहीहंडी पेक्षेला नाही आहे। सर्व स्पोर्टमॅन इथे सर्व टीम स्पोर्टमॅन म्हणून येतात। प्रत्येक पोरं हा गेम खेळायला येतात। त्यांनी गेम सोडून राजकारण चालू केलेलं आहे, पोरांसोबत अन्याय झालेला आहे। म्हणून आम्ही हा डिसिजन घेतला आहे की हा मनसे नवनिर्माण सेनाची आम्ही दहीहंडी फोडणार नाही। पूर्ण चमू ग्राउंडच्या बाहेर निघालेलो आहे। आम्ही हे दहीहंडी फोडणार नाही, याच्या नंतर कधी आम्ही हा दहीहंडी कधी खेळणार नाही। आतापर्यंत प्रत्येक पक्षाची दहीहंडी झालेली आहे, चांगली होतात। काल रवी राणांची दहीहंडी झालेली आहे, त्यांनी आम्हाला 1,00,000 रुपये पहिला प्राइस दिलेला आहे, सेकंड प्राइस 51,000 रुपये दिलेला आहे। नियमानुसार चांगला कार्यक्रम घेतलेला आहे, चांगली दहीहंडी झालेली आहे। त्यानंतर व्यतिरिक्त दहीहंडी होतात। आता भरपूर आमचा जायचं ठिकाण होता, पण आम्ही इकडे आलो, काही दहीहंडी अरेंजमेंट नाही, सर्व खोटा बाजार आहे। टाइमवर आम्हाला म्हणतात एवढे पैसा दहीहंडी फोडायचे असेल तर फोडा, नाही तर राहू द्या। आम्ही सकाळपासून आलो, ना जेवणाची व्यवस्था ना ग्राउंड मध्ये व्यवस्था, सर्व बिलकुल नाच गाणं चालू आहे, सर्व तमाशा। सर्वात पहिले दहीहंडी 30-35 फुटावर लटकले जातात, त्याचा प्राइस असतो 2,00,000-3,00,000 रुपये। त्यानंतर दहीहंडी 28 फुटावर येतात, तेव्हा दहीहंडीचा प्राइस असतो 1,00,000 रुपये, सेकंड 1,00,000 रुपये, थर्ड 51,000 रुपये। जेव्हा दहीहंडी 25 फुटावर येते तेव्हा दहीहंडीचा पहिला प्राइस असतो 1,00,000 रुपये, दुसरा असतो 71 किंवा 51,000 रुपये, तिसरा असतो 31,000 रुपये बनवला जातो। आणि इथे करून असं दगाबाजी करते, काम सोडून आलेलं आहे का ह्या बंदा काम सोडून आलेला आहे तो जे मध्ये करत नाही आहे आमच्या विरोध करून आमचा रोग आहे 3,000 माणूस आहे। आणि तब्येत खराब असेल 3 दिवसापासून ना चालू ना पाणी व्यवस्था आहे, कारण आम्हाला ना चिकट खायला आम्ही आलेलो आहे। आणि याने आम्हाला पहिले 1,00,000 बोलले, दुसरे 71 बोलले, दुसरे 51 बोललेले आहे। याने आमच्या सोबत दगाबाजी केलेली आहे। हे म्हणते पहिले 3 बक्षीस होते, आता ते 2 बोललेले आहे। पहिले बोललेलं आहे 21, दुसरे बोललेले 11, बाकी सगळे पहिले बोललेले आहे तर तुम्हाला आम्ही 5,000 देऊ। पण आम्ही दादा बिलकुल आम्ही स्पोर्टमॅन आणि खेळायला आलेलो आहे। याने तसं काहीच दाखवलेलं नाही, जेवायची व्यवस्था ना कायची व्यवस्था। पण त्यात दुसरी गोष्ट का ते म्हणते खेळायचं असेल तर खेळा, नाही तर घरी जा। कारण विषय हे नियमात नाही आहे। नियमात आहे का बा तुम्ही जेवढे ठेवले तेवढे पैसे द्या, याने नियमाचं उल्लंघन केलं आणि आमच्यासोबत दगाबाजी केली, सगळ्यात मोठी दगाबाजी केली। जे लिहिलं आहे पहिले 1,00,000, दुसरे 71, तिसरे 51,
पण नाही, लगभग 25 फुटर कम से कम 71, दुसरं बक्षीस 51, तिसरं बक्षीस 31,000 असे पाहिजे होते. याला पुरी दगडाबाजी केलेली आहे आमच्यासोबत. या घटनेमुळे आयोजकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापुढे अशा स्पर्धांचे आयोजन करताना आयोजकांनी अधिक स्पष्टता आणि पारदर्शकता ठेवायला हवी.